गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयाच्या ऐकायाला ठरला फक्कड बेस, ठरला फक्कड बेस. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी, स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव देवाव्रत चैतन्य देशपांडे. मी टिब्रान्स मिडल इंग्लिश मीडियम शाळेत 5व्या वर्गात शिकतो. आपल्याला महाभारत तर माहितीच आहे. त्यात अर्जुन, कौरव, पांडव, कृष्ण यांच्या शौर्याच्या कथा आहेत. 18 दिवस चाललेल्या युद्धाची ही गोष्ट. पण हे महाकाव्य लिहिण्यात आपल्या गणपती बाप्पाचा काय वाटा आहे, याची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. खरं तर वेदव्यासांनी महाभारत लिहिलं, पण त्यात गणपतीचा काय सहभाग, तर चला आपण बघूया. महर्षी वेदव्यासांना जेव्हा महाभारत लिहायचं होतं तेव्हा ते थेट ब्रह्मदेवांकडे गेले, कारण त्यांना एका लेखनिकाची आवश्यकता होती. आता लेखनिक म्हणजे काय, तर व्यास जे सांगतील ते समजून उमजून लिहिणारा एक रायटर म्हणजेच लेखनिक. तर अशा एका लेखनिकाच्या शोधात ब्रह्मदेवांकडे व्यास आले आणि त्यांना म्हणाले की मला एका लेखनिकाची आवश्यकता आहे, तर मला एखादा लेखनिक द्या. ब्रह्मदेव म्हणाले, मुनिवर्य, तुमच्या या एवढ्या मोठ्या महाकाव्यासाठी लेखनिक द्यायचा म्हणजे तो हुशार असायला हवा, आणि त्यासाठी गणपतीशिवाय कोणता दुसरा लेखनिक तुम्हाला सापडणार नाही, कारण तोच बुद्धीचा आणि विद्येचा देवता आहे. आणि हे ऐकल्यानंतर वेदव्यास थेट कैलासावर जाऊन पोहोचले. कैलासावर गेल्यानंतर बाप्पाला म्हणाले की माझ्या एवढ्या मोठ्या महाकाव्यासाठी तुम्ही लेखनिक म्हणून यावं. पण गणपती बाप्पांनी काही पहिल्या सांगण्यात ही विनंती स्वीकार केली नाही. वेदव्यास पुन्हा ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांनी सांगितलं की गणपती बाप्पा नाही म्हणतो आहे. आता स्वतः ब्रह्मदेवच गणपती बाप्पाला सांगू लागले, बाप्पा गणेशा, अरे वेदव्यास जे हे महाभारत लिहित आहेत ना, हे मानव जातीला पुढे अतिशय कामी येणार आहे, तर तू या महाभारताचे लेखनिक व्हावा. हे ऐकल्यानंतर भक्तांच्या कल्याणासाठी आपले बाप्पा लेखनिक व्हायला तयार झाले. पण बाप्पांनी वेदव्यासांना एक अट सांगितली, ती म्हणजे की व्यासमुनी एकदा त्यांनी सुरुवात केली की अखंड ते श्लोक त्यांना म्हणत राहावे लागतील. हे ऐकल्यानंतर वेदव्यासांनीही एक अट घातली आणि ते म्हणाले, बाप्पा तू माझीही एक अट आहे की माझे श्लोक तुला अगदी त्याचा अर्थ समजून उमजून लिहावे लागतील. म्हणजे मी सांगतो आणि म्हणून तुला लिहायचं नाही, तर त्याचा अर्थ समजून उमजून अगदी काटेकोरपणे तो अर्थ तिथे लिहायचा आहे. महाभारताचं लेखन सुरू झालं. लेखनासाठी साहित्य काय, तर भुर्जपत्र, बोरूचं लाकूड आणि जंगलातल्या जांभळ्या फुलांचा रस आणि तीच शाई. आणि असं आता महाभारताचं लेखन सुरू झालं. काहीच अडथळा येणार नाही याची काळजी वेदव्यासांनी आणि बाप्पांनी दोघांनीही घेतली. आणि एकदा काय झालं, तर ती जी बोरूचं जे लाकूड होतं
ते तुटलं आणि आता गणपती बाप्पाच्या मनात विचार आला, आपण तर अट घातली होती की काहीही झालं तरीही लेखन थांबवायचं नाही. म्हणून गणपती बाप्पाने आपला दात आपल्या हाताने तोडला आणि त्याची लेखणी बनवून पुढचं महाभारत लिहायला सुरुवात केली. आणि असं करता करता त्या अर्ध्या दाताने गणपतीला 1-2 नव्हे तर 80,000 श्लोकांचं हे महाभारत लिहून काढलं. आणि म्हणूनच एक दात अर्धा आणि दुसरा दात पूर्ण असल्यामुळे गणपतीचं तेव्हापासून एकदंत हे नाव पडलं. आणि आता आपल्याला याच्यातून काय शिकायला मिळतं बरं? तर आपण कोणतंही काम घेतलं तर ते त्या कामात अडथळे येणार नाहीत किंवा त्या कामात खंड पडणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जर का असं काही झालं तर वाटेल तसे प्रयत्न करून आपण ते काम पूर्ण करायचं. आणि बाप्पाने सांगितल्याप्रमाणे आपण आपलं काम अगदी निष्ठेने आणि त्या कामावर श्रद्धा ठेवून ते काम पूर्ण केलं पाहिजे. धन्यवाद.